नमस्कार सर्वांना. हे बघा इकडं आज दांडदेवीला आलोय आणि आज आमची जत्रा आहे. तर आता इथं नारळ पाण्याचा मान दिला, बकऱ्याचा मान दिला आणि आता निघालोय घरी. तर आता चार पाहुण्याला पण आमंत्रण केलंय. आता जाऊन कालवण बनवायचं. तर इथं लोक म्हणजे कोकणातून देसाला जातानी आपलं मेंढपाळ बांधव इथं दांडदेवीला बकऱ्याचा मान देतात. त्याचप्रमाणे आम्ही पण तो मान दिला. तर आता आम्हाला पालवी पाहुणं भेटलं, ते पण कर्जत उरून इथं आलं होतं. बरेचशा भागातले लोक येतात, कर्जत, उरण, पेन, इकडं कल्याण, म्हणजे जे ज्या भागात ज्या ज्या भागात आपले मेंढपाळ मेंढरं घेऊन जातात ते सगळं इथं जत्रा करून आपल्या गावी जातात. हे सुकाई जत्रा म्हणून दांडदेवीची जत्रा केली जाते खालापूर तालुक्यामध्ये. टाक्यावल्या देवीचं दांडदेवीचं मंदिर आहे. तर आम्ही सालाबाद दरवर्षी ही जत्रा करतो. वाडा जाता जाता सुखाची जत्रा म्हणून आपण 8 महिने इकडे सुखाने राहिलो, म्हणून आता आपण जत्रा करून मग गावी जायचं, अशी जत्रा असते. तर आमच्या सोबत पोरं पण आलतंय. बा नाही तू पहिल्यांदाच आले सर वाटतं. दर्शन घ्यायला येतो की आपलं जातो येता जाता पण वाडा जाताना येताना म्हणे असं म्हणजे मान द्यायच्या टायमाला नव्हती आली कधी. पोरं पण आता जरा उन्हाने तापली जाईल. आल्यापासून पोरं म्हणते नाही बा नाही. म्हणलं आता जाता जाता म्हणलं पहिला रस्त्या हा म्हणलं आज देवाचं दर्शन घेऊन यावं. मुंबई पुणे जुना हवे दांडफाटा. सागर काय प्यायचे आता? हा ऊसाचा रस ना. बसायचं वरण आता. ताजा ताजा ऊसाचा रस आता प्यायचा. चौकात हा. तुला येईल आता आम्ही दांडदेवीवरून नारळा पाण्याचा पान देऊन आलो आणि बकऱ्याचा पण मान दिला. आणि आता दादा चाललंय मटण टिचून घ्यायचं. तर दरवर्षी सालाबाद प्रमाणे गावाला जाताना इथल्या जो ग्रामदैवत आहे किंवा हे कुठल्या परिसरात जे आपलं देव असतो ते देवाला आपला धनगर समाज मानतो. त्यामुळं जाता जाता ही जत्रा आपण करायची असते. मग बा नाही काय तयारी चालली? चाललंय ना बाई स्वयंपाकाचं. आता ह्याला जरा बुड घेतला घेतला ना. माती लावून घेतली म्हणजे मग काय झालं तरी निघतो पाटकेने. इकडं दाजी पण आले ते. बरं आहे ना? बरे बरे. मग बायड्या हा आलं ना जत्रेला. हो इकडं बर बर बर. मामीने पण मस्त पैकी अगदी भाजलेला कांदा आता वाटून घेतला पाट्यावर वाटते ना कांदा कोथिंबीर झाले बायडा भारी वास येतोय. म्हणजे बाई चार बाजू आहेत, नको. बाजू. मिळून येतं. काय एक टायमाला हे जत्रा म्हणजे मामाला तारा दिला कोंबड्यांनी. पावसात पण करावं लागते नाही का नाही. एक टायमाला आपल्या बरबाडात पाणी पण जातं ना. चालतं आणि एकदम तिघाची जत्रा, मावशीची, हा. आपली, बापूदाजीची, शिवामामाची. आता वजडी घेतली नाही करून गरम हा, करून. ती चांगली धुतली. खरं तर म्हणजे ह्या कोरडेशाला म्हणजे वजडी पासून वजडी असल्यावर कालवण भारी होतं. मामाच्या पिराय देते आता एक. मामा काढाव त्यांना. यार वय झालं म्हणजे माणसं आपले. हा ना पुरं सोरं झोपायच्यात आपलं कालवण झालं पाहिजे. हा दुधी दुधी. बायडा आली की लगेच आता कामाला
लागली हा आता वंजे म्हणते ना, खोबरं भाजून घेते तेवढं. हा. आता ते ओलच खोबरं येतं देवाला फोडलेलं आपलं, हा तेच घालायच्यात वाटून कालवाना. पोरं पण आता गेल त्या जरा तिकडे ग्राउंड वर बॅट बॉल खेळायला. पोरं आले आलेच बायडा पळाली. हो ना, लगेच त्यांना खेळायला जा. कधी झालं खाली उतरत कस्तुरीत निघल्यापासून मला माझ्या आई आलं का ती बाटली त्या बाटलीत. हे म्हणजे कोकणातनं आल्याच्या नंतर वाडा जत्रा केली जाते. आणि दुसरी जत्रा म्हणजे ही सुखाची जत्रा. 8 महिना आपण इथं या कोकणाच्या भूमीमध्ये सुखाचं राहिलो. आणि मग इकडल्या जे दैवत असतं, ग्रामदैवत किंवा मग ह्या परिसरातले त्यात नाही पाणी तिला थोडं देव असतो, त्याला आपण मानपान द्यायचं आणि मगच गावाकडची वाट धरायची. हे दांडावल्या देवीची जत्रा म्हणजे घाट झाडाच्या आताच केली जाते. कारण देवीच्या परिसरामध्ये इकडं आपण आलो की जत्रा करायची आणि मग घाट चढायचं. तुमची जत्रा झाली ना मामी? तुम्ही लवकरच उरकले. जसा टाइम भेटेल तसं लोक उरकून घेतात. कोण गेल्या वर्षी मग तारमळ होती चवडी प्रत्येकाच्या करायला लागते. आपण बी काय टायमाला पार जाग्या वाजताना बी करतो. हा ना, काय जण कोंबड्याचा मान देतात, काय जण बकऱ्याचा देतात. मामांनी आता मस्त असं मटण चिरून घेतलं. आता त्याला मीठ आणि हळद लावून घेते. हळद टाकून घेतली, आता हे मीठ टाकून घेते. चांगलं मस्त असं मिक्स करून घेते आता हे मटण. आता चुलीला मस्त जाळ लावून घेतलाय चांगला. बघूला ठेवून कालवा शिजाय घालून घेते आता. भाकरी करा, भाकरी करा. फक्त जेवायचा आवाज निघाला. आता तेल टाकून घेते. हे खडा मसाला टाकून घेते सगळं. चक्री फूल, दालचीन, तेजपत्ता, पुन्हा जायत्री. आता कांदा टाकून घेते. कांदा चांगला तळून घेतलाय. आता जरा हिंग टाकून घेते त्याच्यात. हिंग टाकला की आलं आणि लसणाची पेस्ट आहे ही टाकून घेते. कोथिंबीर चिरून घेतलेली ते टाकून घेणार आहे आता. आता या मटणात जसं हळद आणि मीठ टाकली त्या अंदाजाने ती हळद टाकून घेणार आहे फोडणीला. फोडणीला थोडी तरी हळद टाकायला लागते म्हणजे मग त्या हळदीचा एक कलर बी मस्त आपल्या मटणाला येतो किंवा कोणत्या बी कालवणाला. आता सगळं मटेरियल सगळं तळून घेतला. कांदा, आलं, लसूण, मटेरियल टाकून घेणार आहे त्याच्यात. अहो भाकरी केल्या ना म्हणजे मग यारवाळी आपलं नाही का उरकन. परत पोरांचं नाही का हिरबळ धिंगाणा पोरांचा चाललाय म्हणल्यावर झोपून जाणार ना ते. होय का मावशी? हिरबळ दमून जाते तर खेळून खेळून ती.
आता मटण टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. वर जरा 1 मिनिट भर त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे, बिन पाणी वाटता. छट 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 छट. करडाला खरं बारीक असल्यामुळं पाणी पिऊन द्यायला लागत, त्याच्यामुळे आम्ही पाणी अजिबात उडा ठेवत नाही. 1 महिन्याच्या पुढं बारक्या कोकऱ्यांना करडांना पाणी पाजतो. महिनाभर पाजायचंच नाही का तर त्यांना मग सर्दी खोकला होतो. आता हे मटण चांगलं 2 मिनिटं मी वापरून दिलं. आता वर झाकण ठेवून घेणार आहे आणि ह्या गमेल्यात वर पाणी ओतून घेणार आहे. आता मावशीचं जरा वाटायचं दिलंय बाजून. वाटण, कांद, हरभऱ्याची डाळ, खोबरं आणि जरा आपला खडा मसाला पण भाजून दिलाय त्याच्यात. मावशी बसल्या तर वाटाय. मावशी म्हणल्या मी घेते वाटून, तू तवर शिजाय घाल. आता हे ना जवळ शिजत नाही तवर हे वरचं पाणी त्याच्यात ओतूनच घेणार नाही, कारण आता ह्या मटणाला म्हणजे अंगचं पाणी भरपूर सुटणार आहे. मटण बी जास्त कमी आहे ना, पुन्हा हळद मीठ लावल्यानंतर पाणी सुटतच त्याला, आणि अंगच्या पाण्यावर शिजून देणार आहे आता मी. आता थोड्या वेळात अंधारच पडत आणि मेंढर बी येत्यात. ताटलीत जरा गार पाणी घेतलंय. मस्त शिजलं या, अगदी लुसलुसीत. त्याच्यात अजून काय पाणी ओतलं नाही, अंगच्याच पाण्यावर शिजलंय मटण. आता हे मटण म्हणजे आपलं जत्रा असल्यामुळं जास्त कमी आहे, आणि पुन्हा रसा पण करायचा आहे त्याच्यात. का आता आपलं पाहुणं रावळं का ना 4-2 येणार आहेत आता जेवायला. अजून भाकरी करायच्या ते. आता चाललंय बाणायचं. बारक्या पोराला जरा आळणी कालवण काढून घ्यायचं हळदी मिठाचं. इकडं आता दुसरी चूल पण पेटवून घेतली. इकडं आता भाकरी करायची जाय. मोरा होता ना पांढरा बापूला फोन केलेला ना बाणाय लागा. हा ना, त्यांना सांगितलं होतं. बरं आता हा वाडा कुठं तरी अडचणीत असं ना. लय फोन केलं, लय फोन केलं पांढराला. निवदाच आहे. माया ते करायचं त्याच्यात मसाला ताय ठेवतात. हा मग बघू डायरेक्ट कढईत. हा धरा. बघू ना ठेव तिकडं. बघूला ठेवा इकडे ठेवता. हा बरं बरं बरं. बाकडी तिथं टाकते मी. द्या इकडे थोड्या आड्या. बघूला उचलून तिकडे ठेवलंय आता, आणि इकडं कढई ठेवून मसाला तळून घेते जरा. आता हे मसाले घेतल्यात. हे आपला खडा मसाला आहे, म्हणजे गोडा मसाला, आणि धनगरी मसाला, ही लाल काश्मीरी मिरची पावडर. आता हे मसाला टाकून घेते याच्यात तेलात. मसाला चांगला तळून घेतला. आता हे वाटाणे पहिल्यांदा कांदा भाजून वाटलेला ते टाकून घेते. हे खोबरं येतं, खोबरं बी वाटून घेतलेलं टाकून घेतलं त्याच्यात. इकडं पण आता आळणी कालवणाचा कड आलाय. जाळ पण चांगला जोरात लागला.
पोरांचं झालंय खेळायचा. खेळ चाललाय पोरांचा. हा पुरी ना माझी कशी फिरते हा ना तिला बरं वाटत असं आज. आता काय सांगायचं. मसाला चांगला शिजवून घेतला. आता थोडस हळदी मिठाचा रसा टाकून सगळं वाटण मसाला सगळं आता येते हळदी मिठाच्या रशात ओतून घेणार आहे. त्याला बी चांगली उकळी येते. बाया ठेवा तवा. आता मसाला टाकल्याच्या नंतर थोडस शिजून देणार आहे चांगलं कडून. सवासने बसवून घेऊ. 2-4 भाकरी पोळी बऱ्या. मीठ जरा मगाशी कमी टाकलं होतं. आता परत जरा टाकून घेते. मग बा नाही हा चालल्या तर आता बाजायच्या. बायला म्हणलं हा थापणार दम हरतय का बाजणार हरतय बघू आपण. होय हा बाजार कसा हरल बाजार नुसतं काय भाकर फक्त बाजायची. हा कापणाऱ्याला बरंच कामी. हा ना लोड येईल ना. हा बरे तिथे काठवडे भाकरी चांगले बायच्या ते इथं झालं लय दिवस झाला आता काटवट नाही. पहिली होती ना बाय. होती की आमची काट होती पहिली. याला लय जपायला लागतं. फुटली वाटतं बायची काटवट त्याच्यामुळे मग परतच आहे आता. त्यामुळे आता ती सवय नाही राहिली म्हणून वाटत होतं मला पण नाही काय वाटत. नाही ना झालं आता कालवण तयार. आता पहिल्यांदा सवासनी बसवून घ्यायची आहे. बारकांनी पोरं पुऱ्या पण बसवायचे पोरी पोरी जेवाय बसल्या पोरं म्हणते ना मग आम्हाला का मागणी काल मला आता चुलीवर खाली उतरून घेतलं. जरा वरनं कोथमीर टाकून घेते. ना इकडं भाकरी पण गरमागरम चालली आहे. इकडं चालले आता बाणायचं वाढायचं सवासनींना. हा वाढते ना आता पोरांच्या लेवणीच वाढत. पोरं असं मगाच्या धन म्हणजे आल्यापासून काय न वाय खात्यात बी खायला. पोरांची चांगली पंगत बसली. 1 2 3 4 5 6 7 8 अगदी जोरात कालवण तरी आल्या ना. पोरं लय दाट बोलतात ना दादा. बाकी त्यांना कळत नाही एवढं. त्यांना चिडी घेऊन थांबलो मी. मटण वाढलं समजा खायचं. बजा बजा बाळ मटण वाडा पोरांना बरं का खायचं. सवासनीला पहिल्यांदा मानपान द्यायला लागतोय. मग काय पोरांनो कसं काय झालं आजचं कोरड्यास? चांगले चांगलं आहे ना. आता आहे ना पृथ्वीराज सगळ्याला लिंबू पिळती बरं का हा ना. तुमच्याला. आता बाणा त्यांना लिंबू पिळून देते. वराला हळदी मिठाचं ठेवले त्यातलं खाल्यावर तर लय भारी लागतं. या दोन्ही मिक्स खायचं.
हा दोन्ही मिक्स खाल्यावर चव येते यावं. आणि रसा हळदी मिठाचा रसा तिखट रसा. अर्चना हा कस काय झालंय कालवण? मस्त झाले. कस्तुरीची काय चालली लुडबुड? चाललंय अंगाव न्यायचं झोपायचं. ते काय घेऊन गेलं अंगाव मोदक बांधल्यावाने. तिथल्या पोरांच्या अंगाला काढून नेला वाटतं ते. झोपून आलती का? बाहेर एवढी मजा वाटत असेल ना बाहेर हवेत. आबा उठ जेवायला. गड्या माणसांनी आता जेवायला बसायचं या. उठा झाली बायांची जेवण झाली उठा. मस्त बाकी आता सवासने जेवल्या आणि आता आम्ही जेवणार आहे. तर चालले तर इकडे गरमागरम बाजरीच्या भाकरी बाणायचं चालले वाढायचं. मामा बरं झालं का? हा झालं झालं होय मस्त झाले बाय मस्त कालवण झाले हो. झालंय ना. पाहू ना काय आलं नाही हा काय आलं काय काय फोनच लागला. बाय बरं आहे ना. हा बरं आहे. कस्तुराबाईचा बर्थडे झाला कस्तुरी पुढे तर पुढे पुढे जायला नाही भेटलं. मामांना तिच्या एका मामांनी केक आणला या. कस्तुरी पुढे होय म्हणजे मामांना पक्की हवंच या. मामा आला नव्हता ना बड्डेला मग मामाला शिक्षा आहे ती. आज आहे का. आम्हाला माहित नव्हतं केक बी आणणार आहे म्हणून तो. कस्तुरी मामाने केक बाय काय आणलंय कुणी कुणी आणलाय? पुढे पुढे सरक तिला मजा आली असं ना. सरक थोडी. पोरांना ह्याची लय मजा ना. लाव बुद्धीला हात लाव. नाव काय होतं का बाळाला. परमिशन घेतो तू आधी. त्या दोघांना दोन देते वरचं. ती शेजारी गोष्ट दादूला द्या दादूला द्या. तिचा बर्थडे कोणाचा होता? माझा घास हा तू आमचं तोंड वाचतं. मग आपण वाचतो ना वाटत.